आपला आवाज कोकण 24 तास। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांची निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करताच चिपळूण येथील संपर्क कार्यालयात वडील आणि शिवसेना नेते आमदार श्री भास्करराव जाधव यांनी त्यांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्यात। अरे विक्रांत जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विक्रांत जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। विक्रांत जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विक्रांत जाधव यांच्याकडे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची फार मोठी जबाबदारी सोपवली असल्याबद्दल त्यांचे पिताश्री आमदार भास्कर जाधव यांनी समाधान व्यक्त केले आहे। असं आहे की आज विक्रांतची उत्तर रत्नागिरीचा जिल्हा प्रमुख म्हणून पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी निवड केलेली आहे। खरं तर हे खूप मोठं आव्हान आहे, ही खूप मोठी जबाबदारी आहे। परंतु विक्रांतची ज्या पद्धतीने राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि त्याला जी जबाबदारी म्हणून मिळाली ती जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, तळमळीने, अभ्यासपूर्ण आणि खूप मोठ्या ताकदीने निभावलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो विद्यार्थी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष झाला, तिथेही त्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करून त्याही नेत्यांची शाबासकी मिळवली। त्यानंतर तो जिल्हा परिषद सदस्य झाला, तो जिल्हा परिषदेचा विरोधी पक्ष नेता झाला आणि एक आदर्श विरोधी पक्षनेता कसा असावा याचं माझ्यानंतर त्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला एक स्वतःच्या कामानं उदाहरण निर्माण करून दिलं। त्यानंतर त्याला आदरणीय उद्धव साहेब आणि पवार साहेबांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला। अतिशय कमी कालावधीमध्ये कोरोनाच्या संकटामध्ये त्याला ती संधी मिळाली। त्यावेळेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये 57 ॲम्ब्युलन्स लोकांच्या सेवेकरता कशा उभ्या कराव्यात त्या त्यांनी करून दाखवल्या। 68 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्वतःच्या हिमतीवर त्यांनी त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीला आणले। आज ती इमारत दिमाखात उभी राहते। आज तो उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा तो जिल्हा प्रमुख उद्धव साहेबांच्याच। विक्रांत जाधव यांनी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते ते जिल्हा परिषद अध्यक्ष पद सांभाळले असल्याने तो भविष्यात या पदाला नक्कीच न्याय देईल असा विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। विचारानं आणि विशेष करून त्यांनीच त्याची निवड केलेली आहे आणि म्हणून त्याला आज एक संधी मिळते याचं मला वडील म्हणून निश्चितपणे समाधान आहे। आणि एक शिवसैनिक आणि शिवसेनेचा नेता म्हणून मी विक्रांतला आजच्या दिवशी एवढंच सांगेन की तुझ्याकडे ज्या पद्धतीचा संयम आहे, तुझ्याकडे काम करण्याची दिवस रात्र जी काही चिकाटी आहे आणि प्रत्येकाला उत्तर देत असताना खूप अभ्यासपूर्णरित्या तू उत्तर देतोस आणि आपल्या कोकणातली काही नेत्यांची मुलं आहेत त्या मुलांपेक्षा भास्कररावांची दोन्ही मुलं वेगळी आहेत अशा पद्धतीनं कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर नेहमी अनेक जण मारतात। त्याचाच मला खऱ्या अर्थानं आनंद आहे आणि म्हणून उद्धव साहेबांचा विश्वास सार्थ ठरव आणि तो सार्थ ठरवत असताना तुमच्यावर आम्ही केलेले संस्कार तुम्ही विसरू नये एवढंच मी सांगेन।
सर, पुन्हा एकदा सावली बाळानंतर योगेश कदम हे अडचणीत आलेले आहेत. पुण्यामध्ये चुकीच्या पद्धतीने एक प्रशस्त परवाना दिला असा त्यांचा आरोप होता. राजीनाम्याची मागणी देखील. जिल्हा प्रमुख होण्याची संधी माझ्या आयुष्यामध्ये मला एकदा आली होती. मला आठवतंय, रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आले होते आणि त्यावेळेला शिवसेनेचे कोकणचे नेते नारायणराव राणे होते. त्यावेळेला रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून मी व्हावं अशा प्रकारचा आग्रह नारायणराव राणेंचा होता. स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की तू झालं पाहिजेस, परंतु मी नम्रपणे शिवसेना प्रमुखांना आणि नारायणरावांना सांगितलं की मी चिपळूणमध्ये राहतो. आतासारखे रत्नागिरी जिल्ह्याला त्यावेळेला 2 जिल्हा प्रमुख नव्हते, एकच जिल्हा प्रमुख होता आणि म्हणून जिल्हा प्रमुख हा जिल्ह्याच्या ठिकाणचा असावा, त्या तालुक्यातला असावा आणि म्हणून माझ्यावर ही जबाबदारी टाकू नका अशी मी विनंती केली. चिपळूण येथे पत्रकारांशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविषयी प्रश्न विचारला असता आमदार भास्कर जाधव संतप्त झाले आणि त्यांनी त्यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. आणि त्यावेळेला राजापूरचे चंदूभाई देशपांडे यांना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली. आज एक सर्कल पूर्ण झालेलं आहे की त्यावेळेला मी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी नाकारली आणि ती जबाबदारी आज उद्धव साहेबांनी माझ्या मुलाला दिली, याचं देखील मला समाधान आहे. आपला दुसरा प्रश्न आहे तो या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एका गुंडाला त्या ठिकाणी रिव्हॉल्व्हरचं लायसन्स दिलं. ते लायसन्स कधी दिलं तर पुण्याच्या पोलिसांनी त्या गुंडाचं लायसन्स, रिव्हॉल्व्हरचं लायसन्स नाकारल्यानंतर योगेश कदमांनी गृहराज्यमंत्री म्हणून आपल्या विशेष अधिकारामध्ये त्यांना ते लायसन्स दिलं. आज आपण पाहतात की हेच कदम कुटुंबीय हे बामलावे म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. हे छमछम बारवाले म्हणजे स्वतःच्या आईच्या नावानं जो बार आहे त्या बारमध्ये बाला नाचवून पैसे कमवणारे हे बाप बेटे, त्यांना कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता नाही, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत, संस्कृती नाहीत, त्यांना लाज नाही, लज्जा नाही आणि त्यातूनच अशा प्रकारच्या गुंडांना रिव्हॉल्व्हर देण्याचं, रिव्हॉल्व्हरचं लायसन्स देण्याचं काम हे त्यांच्याकडून होणं हे काय त्यांच्या एकंदरीत प्रवृत्तीला आणि त्यांचं एकंदरीत संपूर्ण जो काही इतिहास आहे त्याला ते साजेसच आहे. अशा प्रकारच्या चुका ते सातत्यानं करणारच आहेत आणि मला असं वाटतं की रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.